1887 साली आपल्या मंडळाची स्थापना झाली आणि त्या आपले नानासाहेब खाजगीवाले, भिकू पांडुरंग शिंदे आणि शेख हशमवल्लद, लालाभाई व रुस्तुमभाई हे नालबंद बंधू या लोकांनी एकत्रित येऊन स्थापना केली. त्यामुळं आपलं हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून या आपल्या मंडळाला मान्यता आहे. आणि आपल्या महाराष्ट्रातली पहिली मुषकार आरूढ असलेली ही आपली मूर्ती आणि बाल गणेशाचं स्वरूप, पैलवानी स्वरूप आणि अति देखणे अशी त्या कारागिरांनी घडवली. की पुण्याचा ग्रामदैवत कसबा गणपती म्हणून त्यांना पहिला मान गणपतीचा द्यायचा, दुसरा तांबडी जेवश्री ग्रामदेवी, मग त्यांना तिसरा यायचा. आणि आपली पुण्यातील सर्वात मोठी तालीम की त्यात अनेक पैलवान घडले आहेत आणि तिथून राजकारणाचीही मिटिंगा व्हायच्या, हे व्हायच्या, मग त्या तालमीला तिसरा गणपती. नमस्कार. स्विफ्टॅक्स पिक्चर्स प्रस्तुत उत्सव आणि मीच्या या नव्या भागात मी अभिषेक विरकर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, तब्बल 138 वर्षांचे गणेशोत्सवाची परंपरा अशीच अविरतपणे सुरू ठेवत, सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवत, त्याचसोबत हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक जपत, आदर्शवत गणेशोत्सव पुढच्या पिढीला सुपूर्त करत त्याचं एक भान राखणारं गणेशोत्सव मंडळ, मार्गदर्शन करणारं गणेशोत्सव मंडळ म्हणजेच श्री गुरुजी तालीम गणेशोत्सव मंडळ. पुण्याचं मानाचं तिसरा गणपती, पुण्याचा राजा असं नावलौकिक मिळवलेलं आपलं हे मंडळ. आज आपल्याला त्यांच्या बाबतीतलं जाणून घ्यायचंच आहे. त्याचसोबत आपला गणेशोत्सव आणि बाप्पाला नक्की काय अपेक्षित असावं आपल्या सगळ्यांकडून हे सुद्धा जाणून घ्यायचं आहे. आपल्यासोबत आहेत श्री गुरुजी तालीम मंडळाचे कार्याध्यक्ष श्री पृथ्वीराज परदेशी सर आपल्यासोबत आहेत. सर, स्वागत आहे तुमचं. सर, गणेशोत्सव जवळ आला आहे अवघ्या काही दिवसांवर. ही आतुरता कशी लागलेली गणेशोत्सवाची? गणेशोत्सवाची आतुरता ही पहिल्यापासून वर्षभरच लोकांना आतुरता असते. लोक वाट बघत असतात की गणेशोत्सव कधी चालू होणार. अरे वा. तुम्ही तुमचं बालपणापासूनच तुम्ही गणेशोत्सवात सामील होत असाल. हो. तर ही आमच्या परिवाराची ही चौथी पिढी या मंडळात कार्यरत आहे. आम्ही तिथंच मंदिराच्या जवळच राहणारे आहोत, स्थानिक आहोत. त्यामुळं पहिल्यापासूनच आम्हाला गुरुजी तालीम मंडळाच्या गणपतीची सेवा करण्याची संधी मिळाली. अरे वा. मग ह्या जडणघडणीत तुमच्या या मंडळाचे आणि या आपल्या बाप्पाचे कसे संस्कार घडले? गणपतीचे संस्कार म्हणजे असे की प्रत्येक आपल्या हिंदू प्रथेप्रमाणे गणेशोत्सव साजरा करण्याची ही आमच्या भागातील लोकांची जी प्रथा होती तीच प्रथा कार्यरत पुढं ते आम्ही बघत तशीच आजपर्यंत अविरत सेवा चालू आहे. अरे वा. आपल्या मंडळाबद्दल गुरुजी तालीम हे नाव कसं पडलं आणि त्याचा एक इतिहास, त्याची स्थापना ही कशी झाली? आपलं एक गुरुजी तालीम जी होती ही सर्वात जुनी तालीम आपली त्या बुधवारपेठेत होती आणि त्या तालमीमध्ये आपला गणपती साधारण 1887 साली आपल्या मंडळाची स्थापना झाली आणि त्या आपले नानासाहेब खाजगीवाले, भिकू पांडुरंग शिंदे आणि शेख हशमवल्लद, लालाभाई व रुस्तुमभाई हे नालबंद बंधू या लोकांनी एकत्रित येऊन स्थापना केली. त्यामुळं आपलं हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून या आपल्या मंडळाला मान्यता आहे. आणि सर्वप्रथम ज्यावेळेस आपला गुरुजी तालमीचा गणेशोत्सव चालू केला त्यावेळेस आपल्या तालमीविषयी गुरुजी मेळावे भरले जायचे. अरे वा. आणि ते ज्यावेळेस ब्रिटिश लोकांच्या उपद्रवामुळे तो मेळावा बंद करण्यात आला त्यावेळेस तिथं आपली व्याख्यानं असायची. जशी आत्ता गावागावात उरूस असतात त्याप्रमाणे जत्रेप्रमाणे आपल्या त्या भागामध्ये गुरुजी मेळावा हा स्वरूप त्यावेळेस येत होतं. त्यात अनेक लोकांची व्याख्यानं झाली, कुस्तीचे आखाडे झाले आणि अनेक पैलवान असे त्या आपल्या गुरुजी तालमीमध्ये घडत गेले आणि त्याची परंपरा त्याप्रमाणे चालू. अरे वा. म्हणजे हा मेळा म्हणजे आध्यात्मिक गोष्टींसोबत सामाजिक आध्यात्मिक व आपल्या प्रत्येक हिंदू किंवा आपल्या लोकांशी एकमेकांशी सुखादुखात मंडळी कशी एकत्र येतील त्या दृष्टिकोनातून लोकमंडळांनी सार्वजनिक गणेशोत्सव हे करण्यासाठी त्या केलं. त्याप्रमाणे आपल्या मंडळाची तशी तर पहिली सुरुवात होतीच, पण त्यापुढं नंतर मोठ्या प्रमाणात होत गेली आणि ती परंपरा अखंड चालू आहे. अरे वा, अरे वा, क्या बात. मला एक म्हणजे गुरुजी तालीम म्हटलं की प्रत्येकाचा असा आकर्षणाचा विषय असतो की आम्हाला मूर्ती आवडते. प्रत्येकजण, लहान मुलंही अगदीच उंदीर मामाचा गणपती असं म्हणतात. तर ही संकल्पना कशी सुचली? तसे पहिले जेव्हा आपण गणपती आपल्या हे असायचं
त्यावेळेस आपल्या गणपतीच्या मूर्त्या हे वेगवेगळ्या स्वरूपाच्या असतात. विसर्जन करायचो आपण ती मूर्त्या. त्या मूर्त्या विसर्जन करताना कधी उभी मूर्ती, गदा घेतलेली मूर्ती, कधी धनुष्यबाण घेतलेली, अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या मूर्त्यांची हे आली. नंतर जसं जसं आपल्या पाण्याचा प्रश्न उद्भवत गेला, मग नंतर लोक हे केलं की आबा दरवर्षी आपल्याला मूर्तीला बी खर्च जास्त येतो आहे, पाण्याचाही प्रश्न आहे. मग 1972 साली ज्यावेळेस माझे वडील नगरसेवक होते, श्यामसिंग रामसिंग परदेशी, त्यावेळेस अध्यक्ष होते. अच्छा. मग त्यावेळेस त्यांनी ठरवलं की आपण एक कायमस्वरूपी मूर्ती करावी. मग ते मूर्ती करण्याचा मंडळाचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी जुने आमचे जेवढे होते, त्यामध्ये आमचे ॲडव्होकेट गणी जोगळेकर, गजानन सरपोतदार, माझे चुलत भाऊ प्रतापसिंग परदेशी, मरळ कंपनी, हे असे ठराविक लोकांनी मिळून सगळ्यांनी एकत्र येऊन हे मूर्ती बनवण्याचा निर्णय घेतला. आणि ही जवळजवळ 500 ते 600 किलोची शाडू मातीची मूर्ती. अरे हो. आणि त्यावेळेस आता कैलासवासी प्रकाश गोसावी यांनी घडवली. आणि ती घडवत असताना आपल्या मंडळाचेच पदाधिकारी गजानन सरपोतदार म्हणून जरा थोडे पैलवानी हेल्दी होते. तर त्या शिल्पकाराने आपलं की एक सुचवलं की मी अशी मूर्ती पैलवानी बनवतो, पण माझ्या डोळ्यासमोर कमीत कमी 3-4 तास ती एखादी व्यक्ती अशी असेल. तर ते मग ते गजानन सरपोतदार तयार झाले. ते पूर्ण अक्षरशः उघडे बसून 3-3, 4-4 तास तिथं त्यांच्यासमोर बसायची. त्या मूर्ती त्यांनी ती जी आपल्या आता मूर्ती बघा तुम्ही, उजव्या हाताने आशीर्वाद बी देते, उजवा पाय त्याच्या मुशकावर आरूढ असली, ते एका दगडावर त्यांना बसून ती घडवत जवळ 15-20 दिवस ती मूर्तीचा आकार त्यांनी केला आणि ती मूर्ती घडवली. आणि आपल्या महाराष्ट्रातली पहिली मुशकावर आरूढ असलेली ही आपली मूर्ती. आणि बाल गणेशाचं स्वरूप, पैलवानी स्वरूप आणि अति देखणी अशी त्या कारागिरांनी घडवली आपली. अरे वा, सुंदर. मग आपण आपल्या महाराष्ट्रात आपण बघितलं तर मुंबईचा राजा, लालबागचा राजा असे नावलौकिक मिळवलेले आहेत गणपती बाप्पा. पुण्याचा राजा ही आपल्या मंडळाला कशी ओळख? पुण्याचा राजाची ही संकल्पना कशी आली, ज्यावेळेस आपली सर्व पथकं ज्यावेळेस एकत्र म्हणजे ढोल ताशा पथक असेल, अनेक त्या पहिल्या तर आपल्या मिरवणुकींना साधारण पथकं म्हणजे ग्रामीण भागातली ढोल ताशाची यायची. आणि नंतर आपली फक्त ज्ञानप्रबोधिनी असेल, नुमोळी प्रशाला, विमलाबाई गरवारे, अशोक विद्यालय, हीच फक्त पथकं होती. आणि ही पथकं कोणालाही द्यायची नाही शाळा, कारण की लहान मुलं होती सगळी. मग त्यावेळेस ती मुलांच्या ह्याच्यातनं करत ही झाली. आणि ज्यावेळेस आपली शिवगर्जना पथकाचा आमच्या मंडळात तिथं मांडवमध्ये स्थापना आली आणि सर्व पथकं त्यावेळेस तिथं एकत्र आली. मग त्या पथकांनी ठरवलं की आपण की आबा हा आपला पुण्याचा राजा म्हणून आपण हे करू म्हणून. त्यावेळेसपासून ती पुण्याचा राजा म्हणून ही हे चालू झाली. अरे वा, अरे वा. मला तुमच्या बालपणाविषयी आणखी थोडं जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे कसं बालपणात तुम्ही गणेशोत्सवात सामील झालात, एक पहिली आठवण तुमची काय असेल? सर्वात प्रथम म्हणजे मी तिथंच नुमोई प्रशालेमध्ये विद्यार्थी होतो. लहानपणापासून येणं जाणं अथर्व शिष्यासाठी मी स्वतः आणि माझे 5-25 मित्र आम्ही घेऊन तिथं जाऊन सकाळी अथर्व शिष्य हे करायचो. आणि नंतर जसं जसं आता माझ्या घरच्यांची सगळ्यांची त्यात सहभाग असल्यामुळं मलाही लहानपणापासून की त्या मंडळाचं कार्य करायची सवय होतीच. की असं नाही की मी तिथं कार्य करायला गेलो मी की मोठे जसे झाडू मारतील, कार्य करतील, त्यावेळेस कसं केळीची खुंट लावणे किंवा साध्या पद्धतीचे असे स्वतः आपणच करायचो, म्हणजे कार्यकर्तेच बनवायचे. मग ती हे करत गेलो. आणि सर्वात प्रथम म्हणजे मी नुमोई शाळेचा त्यावेळेस GS असताना की ते पथक आपण न्यायचं, त्यावेळेस आमचे प्राध्यापक सज जोशी म्हणून होते. मग ते देत नव्हते की नाही मुलांना त्रास होतो, ऊन असतं. तर मी जबाबदारी घेऊन ते पथक केलं आणि तेव्हापासून माझी मंडळात सुरुवात झाली. अरे वा, क्या बात. सर, आपल्या मंडळाला मानाचा तिसरा गणपती म्हणून ओळखलं जातं, तर ही ओळख कशी मिळाली? आपल्या पुण्यात ज्यावेळेस गणेशोत्सव खूप मोठ्या प्रमाणात हे झालं आहे की अनेक मंडळं स्थापन झाली, त्यावेळेस सर्वांची हे झाली की आबा सगळा हा मानाचा गणपती फक्त मिरवणुकीसाठी अनेक लोकांची हे व्हायला लागली की मी पहिला नाणार, तू पहिला नाणार. मग त्यावेळेस लोकमान्य टिळक, नानासाहेब खाजगीवाले, अनेक प्रतिष्ठित त्यावेळेचे भाऊ रंगारे असतील, यांनी सर्वांनी एकत्र चर्चा केली आणि त्यामध्ये ठरवण्यात आलं की पुण्याचा ग्रामदैवत कसबा गणपती म्हणून त्यांना पहिला मान गणपतीचा द्यायचा, दुसरा तांबडी जेवश्री ग्रामदेवी, मग त्यांना तिसरा यायचा. आणि आपली पुण्यातील सर्वात मोठी तालीम की त्यात अनेक पैलवान घडलेत आणि तिथून राजकारणाचीही मिटिंगा व्हायच्या, हे व्हायच्या. मग त्या तालमीला तिसरा गणपती, मग नंतर आपली तुळशीबाग बाजारपेठ त्यांना, आणि स्वतः लोकमान्य टिळकांचा केसरीवाडा, अशी 5 जणांना मान्यता दिली गेली आणि ती अखंड परंपरा चालू. त्यावर एक आपल्याकडे आता काही वर्षांपासून गुलालाला बंदी आहे
गणेशोत्सवादरम्यान. पण आपली एक ओळख होती आधी की गुलाल उधळायला जायचा. तर हे प्रमाण कमी झालं. हो, कमी झालं. पण तरीही म्हणजे त्या बाबतीतल्या तुमच्या आठवणी, तो प्रवास आणि आज सुद्धा काही होतो त्याचा नाही वापर? गुलालाचं कसं आहे, गुलालाची बंदी नाही. पण काय होतं, काही लोक गुलालाचा भेसळयुक्त गुलाल की लोकांना त्रास होईल असा गुलालाचा वापर करत गेले. त्यामुळं की पोलीस प्रशासन आवाहन करतं. पोलीस प्रशासन असो, पुणे महानगरपालिका आयुक्त असो, महाराष्ट्र शासन असो, हे फक्त आवाहन करतं की आबा कुठलाही गुलालाचा त्रास होऊ नये, ह्या पद्धतीने गुलालाचा वापर. आणि आत्तापर्यंत गुरुजी तालमीचं गुलालाचं हे उच्च प्रतीचं वापरलं गेलेलं आहे. आणि ती फक्त एक आपली हिंदू संस्कृती परंपरा प्रथेप्रमाणे फक्त आपल्या गणपती बाप्पाला गुलाल वाहण्याची प्रथा आहे. आणि तो आपण गुलाल उधळूनच आपल्या गणपतीच्या मिरवणुकीची किंवा स्थापनेची मिरवणूक असो किंवा कुठल्याही कार्यकर्त्यांनी गुलालाचं वाहत असतो, त्याची परंपरा चालू असतात. ज्यावेळेस आपण गुलालाचं हे करतो त्यावेळेस फक्त बाल कार्यकर्ते असणं, वयोवृद्ध कार्यकर्ते स्वतःहून गुलालाला आपल्याला हे करतात. किंवा एखादी नवीन बाळ झालेलं असेल एखाद्या महिलाला, ती महिला डोकं टेकवतील, माझ्या मुलाला गुलाल लावा, हे श्रद्धेने हे करतात. अरे वा. आणि गुलालाची प्रथा आपण कायमस्वरूपी ठेवली आणि चांगल्या पद्धतीने ठेवणार आहोत. गुलाला मागे लोकांची श्रद्धा आहे, भक्तांची श्रद्धा आहे. वा. मी नेहमी ज्यावेळी आपल्या गणेशोत्सवादरम्यान किंवा इतरही वेळी बाप्पाच्या इथे येतो त्यावेळी मूर्तीसोबतच आकर्षणाचं एक केंद्रबिंदू असतो, तो म्हणजे दागिने किंवा आभूषणं बाप्पाची. तीही जरा वेगळ्या प्रकारची दिसून येतात. तर ती कशी घडवली गेली? असं आलं, ज्यावेळेस आम्ही स्वतः मंडळ ताब्यात घेतलं, साधारण ताब्यात घेतलं म्हणजे आम्ही कार्य करत असताना जुन्या लोकांनी जसं आपण रिटायरमेंट घेतो, नवीन लोकांना हे देतो, त्यावेळेस फक्त आमच्या मंडळाची वर्गणी फक्त 181 रुपये होती. आणि त्यानंतर आमची ज्यावेळेस माझे स्वतः मोठे बंधू प्रवीण श्यामसिंग परदेशी हे अध्यक्ष आत्ताही आहेत. 1986 साली आपण ज्यावेळेस शताब्दी महोत्सव साजरा केला त्यावेळेस आपण प्रवीण परदेशींनी अध्यक्षपद झाल्यानंतर की आमच्या असंख्य म्हणजे महाविद्यालयीन आमचे मित्र असो, स्थानिक व्यापारी असो, सर्वांनी मिळून की हा उत्सव साजरा करत की जास्तीत जास्त गणरायाला काय करता येईल. तर त्यावेळेस माझे वडील निधन पावल्यानंतर की आम्ही आमच्या परिवाराने पहिली चांदीची छत्री आपल्या गणपतीला वाहिली. तेव्हापासून जी सुरुवात झाली ते आत्तापर्यंत असंख्य दागिने फक्त कार्यकर्त्याच्या मित्रमंडळाच्या सभाकडून हा दागिन्याचा आपण बाप्पाला केले, बाप्पाच्या आशीर्वादात. अरे वा. याचसोबत एक मिरवणुकीत सगळ्यांचं आकर्षणाचा अजून एक विषय असतो, तो म्हणजे फुलांनी सजवलेला रथ. वेगवेगळ्या प्रकारचं दरवर्षी पाहायला मिळतं आपल्याला ते रथ. हे सगळी मेहनत कशी घेतली जाते किंवा ती संकल्पना कधी आली फुलांचाच रथ हवा? पहिले ज्यावेळेस आपण मिरवणुकीचं हे करायचं, कारण की पहिले मानाचे 2 गणपती हे पालखीमध्ये असतात. पालखीनंतर आल्यानंतर फक्त आपला स्वतः गुरुजी तालीम मंडळाचा रथावर असतो. तर आपण त्यावेळेस वेगवेगळ्या पद्धतीचे धार्मिक थीम करायचो की वेगवेगळे काय मंदिरं असतील किंवा राम आता गेल्या वर्षी आपण रामराज्य रथ बनवला होता. असे वेगवेगळ्या थीम बनवत गेलो. नंतर की केलं की आपला सकाळी असतो, सूर्याच्या ह्याच्यात म्हणजे उन्हामध्ये आपला गणपती असतो की आपण चांगल्या पद्धतीचं फुलाचं हे करावं. मग ते आपण फुलाचं देखावे चालू केले. ते आपले स्वप्नील सरपाळे पुण्यातले, सुभाष सरपाळे हे दोघांच्या मार्गदर्शनाखाली फुलाचे रथ अनेक वेगवेगळे बनवत गेलो आपण. आणि ते भाविकांना एवढे भावूक झाले की आपले लोकांना माहिती की आपला फुलाचा रथ आहे. तर बनवण्याआधी 2 दिवस आधीच लोक येतात की फुलाचा रथ काय करतात. तर आम्ही त्यासाठी पहिले ॲक्च्युली वेगवेगळे पाठ बनवायचो. मग लोकांच्या हे आग्रहाखातर आपल्या मांडवाच्या पुढंच ते रथ जोडायला घेतो. तर ते मिरवणुकीपेक्षा जास्त आदल्या दिवशी ते आपल्या फुलाच्या रथाला बघायला गर्दी असते. वा. यामागे खूप परिश्रम असतील. हो, खूप म्हणजे कमीत कमी ते सरपाळ्यांकडे 50 ते 60 कारागीर काम करत असतात 2 महिने आधी वेगवेगळे. नुसतं ते फुलाचं नाही, त्याच्यामध्ये फॅब्रिकेशनचे वेगवेगळे त्यांना हे बनवावं लागतात की काय डिझाईन आहे. अच्छा. ते पहिले डिझायनरकडनं, एक तर आम्ही जो आपल्या जागेवरचा देखावा करतो ते डिझायनरकडनं ती मिरवणुकीची डिझाईन बी बनवून घेत असतो किंवा सरपाळ्यांकडे त्यांची डिझाईन असेल ते. मग सगळे कार्यकर्त्यांकडनं ठरवलं जातं की कुठली डिझाईनमधनं आपण हे करायचं. मग ते आपल्या मानाच्या गणपतीला शोभल असेल. आणि पहिली सुरुवात असल्यामुळं अख्ख्या पुण्यातच नाही की महाराष्ट्रात, भारतात आणि आत्ता जगातमध्ये देखील लोक ते आपली मिरवणूक बघत असतात.
मग ते पुण्याच्या वैभवशाली मिरवणुकीला साजेशी अशी पुण्याच्या राजाला शोभल अशी आपण रथाची थीम निवडतो आणि ती मिरवणुकीला चालवतो. वा वा. पण मग तुम्ही आता जसं म्हणालात की आम्ही आधी डिझाईन ठरवतो, हे किती दिवस आधी ठरवलं जातं की हे असंच डिझाईन हे जवळजवळ 2-2.5 महिने आपण आधी मिरवणुकीची तयारी करत असतो. की जशी पहिली स्थापनेची मिरवणूक अशी ते देखील फुलाचा रथ बनवतो. नंतर जागेवरचा उत्सव की ते 10 दिवस, पण ते जागेवरचा उत्सव आपण देखावा करताना की देखाव्यापेक्षा आपल्या बाप्पाकडे श्रद्धेने लोक दर्शनाला येतात की गणपतीला जास्तीत जास्त हायलाईट करून की लोक दर्शन करतील आणि आपला देखावे चांगल्या पद्धतीने असेल अशा पद्धतीने आपण प्रयत्न करत असतो. वा. ह्या दरम्यान कधी अशी काही आता काही लोक आहेत जे विरोधकही असतात खूप उत्सव आणि सार्वजनिक उत्सव म्हटलं की, तर अशांनी काही टीका टिप्पणी वगैरे कधी काही केली आहे का? काही असे अनुभव आहेत? असे प्रत्येक मंडळाचा कार्यकर्ता हा आपल्या मंडळासाठी जास्तीत जास्त चांगलं कसं पद्धतीने कार्य करता येईल तसं कार्य करत असतो. छोटं मंडळ असो मोठं मंडळ असो, मानाचा गणपती असो, सर्व गणपती एकच असतात. फक्त हे प्रथेप्रमाणे मानाचे गणपती मान दिला गेला आहे व बाकीचेही मंडळं करत असतात. प्रत्येकजण आपापल्या ह्यामध्ये. काही ठिकाणी कसं होत नसेल असं नाही, एका दुसऱ्या मंडळाला होतही असं की काही कार्यकर्त्यांच्या हातनं काही चुका होत असेल की कोण म्हणतं की दारू पित असतील किंवा काही असतील. पण आत्ता तरी सध्या मला नाही वाटत की कुठल्या मंडळात कुठला छोटं मंडळातला छोटा असलं तरी तो कार्यकर्ता आता जागरूक झाला आहे. तो 10 दिवस जो स्वतः कार्य करतो तो पाळतोच आणि लोकांनाही त्यात मंडपामध्ये कुठलेही वाईट कृत्य होणार नाही हा प्रयत्न करत असतो. पण कसं आहे, लोकांना काही फक्त ते एक हे झालेले गैरसमज की मंडळात की आबा लोक दारू पितात असं करतात, पण हे विचार करत नाही की हेच मंडळाचे कार्यकर्ते कुठली एखादी घटना वाईट घडलेली असेल किंवा कुठं एखादी आपत्ती आली असेल तर पहिले मंडळाचे कार्यकर्ते धावून जात असतात. आणि हीच गोष्ट अशी मला आज आठवते की साधारण ती 1976 ते 75च्या दरम्यान नुमोई शाळेची ज्यावेळेस भिंत पडली कॅन्टीनची, त्या भिंतीमध्ये जवळ 10-12 मुलं अडकली होती. अरे बाप. तर त्यावेळेस तिथल्या लोकांनी असो किंवा लोकांनी तिथं फक्त गर्दी केली पण कोणी केली नाही. त्यावेळेस आमच्या मंडळातले मी स्वतः असो, माझे भाऊ असेल किंवा आमचे सर्व कार्यकर्ते तिथं जाऊन सगळे माती उपसून सगळे कार्यकर्ते वाचवले. त्यावेळेस ते नुमोई शाळेतल्या प्राध्यापकांनी येऊन आमचा तिथं मंडपात येऊन सत्कार केला. तर आम्ही त्यांना म्हणलं तुमची सत्काराची गरज नाही, हे आमचं कर्तव्य आहे. मंडळाचा कार्यकर्ता हा प्रत्येक नुसतं की गणेशोत्सव नाही की आपल्या स्थानिक भागातले असो किंवा लोकांना काही अडचणी असेल तर कार्यकर्ता हा धावून जातो आणि धावून गेले. वा. अगदीच. कोणतंही आव्हान असेल, कोणतंही संकट समोर आलं की पहिला धावणारा गणेशोत्सव कार्यकर्ता असतो, गणेश मंडळाचा कार्यकर्ता. गणेशोत्सवादरम्यान आज इतक्या वर्षांची परंपरा आहे, तर यात काही आव्हानांचा कधी तुम्ही सामोरं आव्हानांना गेलात का? किंवा अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आव्हानात्मक वाटतात? सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही पहिली महाराष्ट्रात 1986 साली शताब्दी उत्सव साजरा केला. त्या वर्षी आमचे अध्यक्ष प्रवीण परदेशी पदाधिकाऱ्यांनी वर्गणी बंद करण्याचा निर्णय घेतला. ज्यावेळेस आम्ही वर्गणी बंद केली, ही महाराष्ट्रात सर्वात प्रथम आम्ही वर्गणी बंद केली, त्यावेळेस आम्हाला खूप लोकांनी विरोध केला की टीका केली की तुम्ही वर्गणी बंद करतायत. पण आम्ही शेवटी विचार केला की आम्ही ज्यावेळेस वर्गणी गोळा करायचो साधारण 25 पैसे, 50 पैसे, रुपया, जास्तीत जास्त 11-21 रुपये अशी वर्गणी गोळा करायची. वर्गणी गोळा करायला गेलो, कुठेही गेलो तर तिथे आमच्याकडे तक्रारी असायच्या की तुम्ही घेता, परत आजूबाजूची मंडळी येतात. आणि सत्य परिस्थिती आम्ही त्यावेळेस अनुभवली की एका भागामध्ये 5-50 गणपती आणि वर्गणी देणारे तेच, ते तर वाढत नव्हते. राहणारे लोक तेवढेच, व्यापारी तेवढेच, प्रत्येकजण मग ते चिडचिड करायला लागले. मग शेवटी आम्ही आता आमच्या जवळजवळ 100 कार्यकर्ते, पदाधिकारी, सर्वजण, कोण व्यापारी असो, शिक्षण घेणारे असो, सर्व्हिसवाले असो, सर्वांनी एकत्र विचार केला की आपण ह्यातनं काहीतरी वेगळं करू. मग वर्गणी बंद करण्याचा निर्णय घेतला. आमच्या कार्यकर्त्यांच्यात, पदाधिकाऱ्यांच्यात एक ठरवलं की आपण हे करू. आणि सर्वात महत्त्वाचं एकच पहिलं मंडळ असं असेल की उत्सव साजरा करतं आणि नंतर खर्चाचा विचार करतो आणि त्या उत्सव झाल्यानंतर खर्च काढतो, त्यातनं आम्ही कॉन्ट्रीब्यूट करतो. आणि नंतर त्यातनं जी जाहिरातीतनं थोडीफार जी मिळत असेल आणि मग त्यातनं कॉन्ट्रीब्यूट करून आम्ही उत्सव साजरा करतो. आणि बाप्पाच्या कृपेने जेवढे बी आमचे कॉन्ट्रॅक्टर आहेत, मांडववाले असू, डेकोरेशनवाले असू, साधारण आता जे आपले पौरोहित करणारे गुरुजी आहेत
ते देखील आपुलकीने फक्त आपल्या शब्दावर येणार आहेत. एकही रुपया कुठलंही ॲडव्हान्स न घेता कार्य करतात. ज्यावेळेस आपण फोन करू, आम्ही फोन करतो की या आणि तुमचं हे मानधन घेऊन जावं, की अशी आपण हे केली. तर त्यावेळेस व्यापाऱ्यांवर किंवा स्थानिक लोकांवर कुठलंही नाही की ही आत्ता सत्य परिस्थिती आहे की प्रत्येक ठिकाणी की आता आमच्या इथं पतारी आहेत, कमीत कमी 700-800 पतारेवाले आहेत, व्यापारी आहेत. पण आज ते तुम्हाला हक्काने येऊन नाव सांगतील की गुरुजी तालमीने आमच्याकडे 1 रुपया नाही मागितला. अरे वा. ते प्रेमाने जे काय देतील म्हणजे स्वतःहून. आता आमच्या तिथले जे असोसिएशन आहे, व्यापारी असोसिएशन, ते आम्हाला तशी 11,000 रुपयाचं चेक आणून देतात, खुशीने देतात. ते स्वतःही आपल्या मंडळात कार्य करतात, हे करतात. पण ते आम्हाला म्हणतात की लोकांकडनं ऐकतात की या बाकीच्या ठिकाणी पतारेवाल्याकडनं कमीत कमी की एवढीच पाहिजे तेवढीच पाहिजे. हे आमच्या गुरुजी तालमीने कुठल्याही कार्यकर्त्यांनी कुठलीही मागणी केली नाही आणि आम्ही मागत नाही. 38 वर्ष उलट जशी वर्गणी बंद केली, उलट जास्तीत जास्त बाप्पा आपल्याकडं चांगल्या पद्धतीने थाटामाटातच उत्सव साजरा केला गेला. फक्त मंडळाचे कार्यकर्ते, मित्रमंडळाच्या आर्थिक सहभागातून उत्सव साजरा झाला. अरे वा. हा एक सकारात्मक बदल तुम्ही पहिल्यांदा स्वीकारलात आणि त्याचसोबत समाज प्रबोधनाचंही एक व्यासपीठ म्हणून आपण बघतो उत्सवाकडे. तर पुढील पिढीने कसं पाहावं या गोष्टींकडे, समाज प्रबोधनासाठी कसा वापर केला पाहिजे? तसं आहे, आता जो आपण समाज प्रबोधनाचा विषय काढला, आता आपण तर सामाजिक कार्य मंडळातर्फे दरवर्षी करत असतो आणि जे कार्य केलं ते म्हणजे कसं असं, दुष्काळग्रस्त असो, पूरग्रस्त असो किंवा खेळाडू असतील की जे गरीब खेळाडू आहेत की त्यांना कुठलीही मदत केली जात नाही, ते दरवर्षी आपण मदत करतो. आणि एखाद्या रुग्णाला तातडीने ज्यावेळेस रक्तदान लागतं त्यावेळेस मंडळाच्या आमच्या कार्यकर्त्यांची आमच्याकडं लिस्ट असते की कोणाचं कुठलं ब्लडचं आहे आणि एखाद्याने मागणी केली तर आमचा कार्यकर्ता तिथं जातो, रक्तदान करतो. आणि आमच्या मंडळाचेच म्हणजे आमचे छोटे बंधूच डॉक्टर मिलिंद भोई यांच्या मार्गदर्शनाखाली आपण अशा ग्रामीण भागातील वंचित किंवा तिकडं लोकांचं लक्ष नसलेलं, म्हणजे सरकारकडून तिथं त्यांना मदत दिली जात नाही किंवा त्यांच्याकडं दुर्लक्ष आहे, अशा दरवर्षी 5 संस्थेची निवड केली जाते. ते आमचे डॉक्टर मिलिंद भोई ते 5 लोकांची संस्थेची हे करतात. त्या आपल्या गुरुजी तालीम सन्मानपत्र व आर्थिक मदत दरवर्षी आपण गणेशोत्सवामध्ये त्यांना दिली जाते. आणि ते देत असतानाही आपण कुठल्याही मीडियाला प्रसिद्धीसाठी ते हे करत नाही. ज्या पहिल्या दिवशी हे झाली आपली प्रतिष्ठापना की त्याच दिवशी मिलिंद भोई ते 5 संस्थेचे प्रतिनिधी येतात, लहान मुलं असतील किंवा त्यांना आपण तिथं सन्मानपत्र आणि आर्थिक स्वरूपात त्यांना चेक देतो. अरे वा. सर, आणखी एक नागरिकांचं एक मिरवणूक म्हटलं की एक ओढा असतो. मिरवणुकांमध्ये सिनेसंगीतावर सगळं DJ सिस्टीम किंवा साऊंड सिस्टीमवर नाचणं आणि त्याच्यावर थिरकणारी तरुणाई दिसते आपल्याला. हळूहळू बदल होत आहेत, पारंपरिक वाद्य येत आहेत, पण नागरिकांनी आता कसं बदललं पाहिजे याकडे कसं बघितलं पाहिजे? कारण आपल्या मंडळाने ते सकारात्मक बदल केले मिरवणुकांच्या बाबतीत, हे नागरिकांनी कसं केलं पाहिजे? कसं आहे, आता काही मंडळांकडं आपण म्हणतो की बाकीची मंडळ DJ लावतात, हे लावतात. आता जी पथकं आहेत आपली ढोलताशा पथकाची, हे ढोलताशाची पथकं असं शिवगर्जना असो, आमचे दोन्ही नादब्रह्म, अतुल बेरे यांचं नादब्रह्म, कमलेश कामटे यांचं नादब्रह्म, गर्जना पथक, हे आमचं गुरुजी स्वतःच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांचं गुरुजी प्रतिष्ठान, ही जी पथकं आहेत ती पथकं आणि आमच्या मंडळाची नातेसंबंध असे आहेत की तो कार्यकर्ता बी आहे, वादक बी आहे. तो त्याचं वादक करत असताना आपल्या मंडळाचंही कार्य करत असतो, प्रत्येक मंडळाचा. त्यामुळं आमचं आणि त्यांचे संबंध वेगळे असतात. आणि आत्ताच्या बाकीच्या मंडळांना कसं होतं की काही पथकं जातीलच अशी शक्यता नसते की तिथं पथकं, कारण की शेवटी ढोलताशा पथकांना बी एक मर्यादा असते की टायमिंग फिक्स नसतं त्या मंडळांचं. मग ते पथकंही त्यांना हे करतात. आता तर मिरवणूक तर काढायची, प्रत्येक मंडळाकडं आर्थिकचं थोडा मर्यादा असतात. मग त्या आर्थिक मर्यादेच्या हिशोबाने ते आबा DJ लाव, स्पीकर लाव, प्रत्येकजण करायचा प्रयत्न करतो. पण काही वेळेस मजबुरी बी असते काय मंडळाकडं की ते करू शकत नाही, पण मिरवणूक तर काढायची, बरोबर, ते करतात. पण आता सध्याच्या परिस्थितीत खूप मंडळांनी चांगल्या पद्धतीने कमीत कमी आवाजात किंवा हे करून मिरवणूक चालू आहेत आपल्या, आणि परंपरा जपतच चालू आहेत आपली. येणारी पिढी जी तुमच्यासोबतची आहे ती सुद्धा परंपरा पाळते आणि सकारात्मक बदल स्वीकारते. हेच
हा समन्वय तुम्ही जुन्या नव्याचा मंडळात कसा साधता? नवीन येणारी पिढी आणि तुमची जुनी पिढी आहे. कसं आहे, आम्ही तर जसं आम्ही युवक असताना आम्ही जसं कार्य करत गेलो, आम्हाला जुन्यांनी मार्गदर्शन केलं. आम्ही त्यांच्या मार्गदर्शनामध्ये प्रत्येक कार्य कसं करायचं आम्ही नुसतं पाहून नाही, त्यांच्याबरोबरीने आम्ही काम केलं आहे. आणि आत्ताची जी आमची पिढी आहे ती देखील आम्ही आमच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या पद्धतीचं कार्य करतात. उलटा असं आम्हाला काही वेळाने अभिमान वाटतो की आपल्यापेक्षा ही मंडळी आत्ताची युवक चांगल्या पद्धतीने कार्य करतील आणि करत आहे. की लोकांचा गैरसमज आहे की आता नवीन कार्यकर्ते किंवा युवक हे ह्यांचं की आजकालच्या लोकांचं असं पब संस्कृती आहे की पब संस्कृतीमध्ये किंवा व्यसनामध्ये, तर त्या आता आपल्या गणेशोत्सव कुठले हिंदू संस्कृतीच्याप्रमाणे जे काय आपले सणसूद असतात की आत्ता सध्या आपल्या युवती बी असतात, युवक बी असतात, ते प्रत्येकजण आता चांगल्या पद्धतीने की मंडळाचं कार्य करतात. आमच्या मंडळात तरी आम्हाला हा अनुभव आहे की पुढची पिढी संस्कृती जपेल. वा. आणि बाप्पा त्यांना तसाच आशीर्वाद द्यावा, चांगल्या पद्धतीनेच गणेशोत्सव साजरा व्हावा. साहजिक आहे, बाप्पाचा आशीर्वाद आहेच आणि तुमचं मार्गदर्शन आहे, त्यामुळे हीच अखंड परंपरा जी काही सुरू आहे ती सुरू राहणार आहे. सर, यासोबत 2019च्या दरम्यान कदाचित अभ्यासामध्ये असं आमच्या आलं की 2019ला मिरवणुकीमध्ये येरवडा कारागृहातले काही वादक, कैदी वादक सामील झाले होते. तर हे कधी सुचलं होतं आणि त्याच्यात काही अडथळे वगैरे? आपल्या पुणे शहराचे जॉईंट CP म्हणून सुनील रामानंद साहेब हे आपल्या मंडळात त्यावेळेस बंदोबस्त त्यांच्या मार्गदर्शनाखाली अख्ख्या पुण्याचा बंदोबस्त होता. तर त्यांचे आपले बंदोबस्तामध्ये कार्यकर्ता आणि आमच्या चर्चा व्हायच्या. तर त्यांचे आमचे संबंध एकदम चांगले झाले आणि त्यानंतर त्यांची येरवडा कारागृहाच्या म्हणजे कारागृह अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. तर त्यावेळेस असंच बोलता बोलता आमच्या एका समारंभात भेट झाली की त्यांनी सांगितलं की असं असं आपल्याला करता येईल का, ते देखील हे जबाबदारीला थोडे हे होत होते. तर मग आम्ही म्हटलं ठीक आहे आपण करू. आम्ही थोडं भीत निर्णय घेतला. मग त्यावेळेला आपले नादब्रह्मचे अतुल बेरेंना आम्ही बोलवलं की अशा आपल्याला ह्या गुन्हेगार आहे, ॲक्च्युली गुन्हेगार नाहीत की मजबुरीने किंवा काहीतरी चुकून घडलेल्या घटना आहेत की ते जो 10-12 वर्ष त्यांना कारागृहामध्ये हे झालेले आहेत, काही गोष्टींनी अडकलेले असतात. त्यांच्याही परिवाराला की असं वाटत असं की आपले वडील असतील, भाऊ असतील, त्यांना काहीतरी हे करावं. मग त्यांनी आम्हाला हे केल्यानंतर आम्ही सुनील रामानंद साहेबांना त्यांनी आम्हाला सांगितलं असं. मग आम्ही जवळजवळ 1 महिना अतुल बेरे व त्याचे 5-6 सहकारी त्यांना कारागृहामध्ये जाऊन शिकवण दिली 2 तासांची प्रशिक्षण. आणि मग ते पहिल्या दिवशी आपल्या गुरुजी तालमीला त्यांना आपण निमंत्रण दिलं. पण त्यावेळेस की खरंच की आम्ही सुद्धा त्या दडपणाखाली होतो. जसे पोलीस त्यांची बी जबाबदारी एवढी की त्यांनी महाराष्ट्र शासनाकडनं परवानगी घेऊन स्वतः सुनील रामानंद साहेबांनी जबाबदारी आणि म्हणतात ना एखाद्याला डेअरिंग लागतं, त्या साहेबांनी ते डेअरिंग करून ते आणले आणि ती एवढी सुंदर झाली की अख्ख्या महाराष्ट्रभर सगळीकडं सकारात्मक हे झाले की त्यांना बी जे कारागृहातनं आलेले कैदी होते त्यांना देखील सकारात्मक असं वाटत होतं की आपण कार्य करतो आहे आणि त्यांनाही ती म्हणतात ना की परिवर्तन घडावं, ते चांगल्या पद्धतीनं हो, ते बाप्पाच्या कृपेने व्यवस्थित झालं. भरकटलेल्यांना एका पुन्हा चांगल्या ट्रॅकवर आणणं याचं काम झालं. आणि ते दरवर्षी आपण मिरवणुकीला वेगवेगळे करतो. दरवर्षी आपण आपल्या मिरवणुकीला महिलांचं पथक म्हणून महिलांना आपण स्थान देतो. ते अतुल बेरे यांच्या नादब्रह्माच्या सर्व महिला पहिल्या दिवशी पथक महिलांचं असतं. अरे यामागे काही महिलांचं पथक की लोक म्हणतात की महिलांचं सहभाग कमी, असं नाही. आता उलटं मुलांच्या बरोबरीने मुली हे खांद्याला खांदा लावून आता कार्य करतात की मॅनेजमेंट बघणारे ते असतात किंवा काय करणार, कसं करायचं, ते सगळं आता महिला आघाडीवर आहे. अरे वा. म्हणजे सगळ्याच घटकांना एकत्र करतो. खरंच एक सकारात्मक खूप चांगले हे बदल घडत आहेत. पण मग आता ज्या यंत्रणा आहेत बाकी पोलीस प्रशासन झालं किंवा बाकी शासकीय यंत्रणा आहेत, यांच्यासोबतचा कसा समन्वय साधता तुम्ही? कसं आहे, जे आता पुणे शहराचे महापौर किंवा आयुक्त असतील, आता तर महापौर नाही पण पुणे कॉर्पोरेशनचे आयुक्त किंवा पोलीस प्रशासनाचे आयुक्त हे एकत्रित येऊन
खूप चर्चा करतात. आम्ही त्यांना सहकार्य करतो, ते आम्हाला सहकार्य करतात. आणि त्यामुळं दोघांचं सहकार्य असल्यामुळं गणेशोत्सव चांगल्या पद्धतीने, शेवटी मंडळाचे कार्यकर्ते आपल्या आपल्या मंडळापुरतं किंवा आपल्या भागापुरतं हे करत असतात, पण पोलीस प्रशासनावर सर्वात जास्त मोठी जबाबदारी असते. मग त्यांनाही आम्ही ते सहकार्य करतो की आबा पोलीस बंदोबस्त जर पुण्यातला पोलीस बांधव जेवढे एवढे तर पुरू शकत नाही, कारण की लाखोची संख्या गणेशोत्सवामध्ये बाहेरगावचे असतात, स्थानिक असतात, सगळे एकत्र येतात. तर पोलीस प्रशासन ती जबाबदारी पार पाडण्यासाठी आमचे कार्यकर्त्यांना मदत करतात, सहकार्य करतात. वा. असंच एक सामाजिक उपक्रम जसं तुम्ही म्हणाले तर राबवता, आपलं मंडळ राबवतं, त्याचप्रमाणे अशा काही संस्था आहेत ज्या सामाजिक गोष्टी पुढे घेऊन जातात. त्यांना आणि काही घटकांसाठी एक पुरस्कार सोहळाही गुरुजी तालीम मंडळ आयोजित करतं. तरी याच्या मागचा इतिहास काय? इतिहास कसं होतं, आपण दरवर्षी तर वेगवेगळ्या पद्धतीचं सामाजिक कार्य करत असतो. कोरोना काळात तर आत्ता बघितलं की रस्त्यावर अक्षरशः कार्यकर्त्यांनी जीवाची पर्वा न करता प्रत्येक दुःखामध्ये, की ज्यावेळेस की कुठेही डॉक्टरकडं जाणं देखील अवघड असायचं, पण त्यावेळेस आमची स्वतःची कार्यकर्ते एखाद्याच्या घरात काही हे झालं तर त्यांना दवाखान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम, कुठलंही एखाद्याकडं दुर्घटना आली, एखाद्याचं निधन झालं तर अंत्यविधीलाही आपल्या कार्यकर्त्यांनी अंत्यविधी केला तिथे जाऊन लोकांच्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की कार्यकर्त्यांना सांगायची गरज नाही, उलटं सुखापेक्षा दुःखात कार्यकर्ते आमचे जास्त जाणारे गुरुजी तालमीचे कार्यकर्ते आहेत. हा आम्हाला अभिमान आहे त्यांचा. अरे वा. एक मानाचं गणपती मंडळ म्हणून नागरिकांना, त्याचसोबत सगळ्या गणेश भक्तांना आणि बाकी यंत्रणेलाही त्यांच्या सगळ्यांकडून तुमच्या अपेक्षा काय आहेत? कसं आहे, आता गणेशोत्सव आम्ही तर साजरा करतो, लोक देवदर्शन घेतात. काही लोक कसं की ॲक्च्युली परिस्थिती अनुभवत नाही की आबा मंडळात काय मॅनेजमेंट असते. आपण तर आपल्या घरातली मॅनेजमेंट करताना आपण एकाच घरात जर 4 मेंबर असेल तर त्यांच्यात मतभेद असतात. तसंच आपल्या नागरिकांच्यात बी काही सुशिक्षित लोक बी आहेत की आम्ही तर त्यांना कायम आवाहन करतो की आपणही ह्या गणेशोत्सवामध्ये सामील व्हावं, आम्हाला मार्गदर्शन करावं, ह्यातनं आम्ही काय चांगलं करू शकल हे तुम्ही आम्हाला सांगावं, आम्ही त्याचं ते त्याप्रमाणे फॉलोअप करू. तसंच आमच्या नवीन कार्यकर्त्यांना बी त्यामुळं अनुभव येतील की आबा की हे तर आपण गणेशोत्सव करतो, गणेशोत्सव व्यतिरिक्त बी की काही शिक्षणाच्या अडचणी असतील किंवा कुठल्याही बिझनेसच्या अडचणी असतील तर या सुशिक्षित लोकांकडनं त्यांना कळलं तर त्याचा फायदा मंडळाच्या कार्यकर्त्यांना होणार आहे. नुसतं मंडळाच्या कार्यकर्त्यांना, समाजालाही त्याचा उपयोग जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने करता येईल. हे कार्यकर्ते करू शकतील की ह्या लोकांनी टीका टिप्पणी करण्यापेक्षा मार्गदर्शन जास्त करावं. अरे वा. असं. आणि सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा एक प्रश्न जो सगळ्यांनाच पडलेला आहे की आपल्या सगळ्यांकडून ह्या उत्सवादरम्यान गणपती बाप्पाला काय अपेक्षित असावं, काय हवं आहे त्याला? गणपती बाप्पाला आपल्याबद्दल काहीच नाही, आपल्याला बाप्पाबद्दल काय करता येईल हे आपण जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने करू. बाप्पाला एकच आपण की त्यांच्याकडं आशीर्वाद देऊ की चांगल्या पद्धतीने युवा पिढीला जास्तीत जास्त चांगलं कार्य करण्यासाठी व समाजोपयोगी काय जास्तीत जास्त चांगलं कार्य करता येईल व सकारात्मक असे त्यांना, त्यांच्याही परिवाराला ते नुसतं मंडळाचंच नाही की परिवाराचंही चांगलं करता येईल त्यांच्या हातून, अशी बुद्धी देव आणि करून घ्यावं. अरे वा. खूप छान आज संवाद झाला, तुमच्याकडून खूप काही माहिती मिळाली. आणि नाही, आपल्या सगळ्यांनाही एक गोष्ट समजली की मंडळासोबत आपलं कुटुंब आणि हा सगळा समाज यांच्यासाठी एक चांगलं काम करूयात, चांगलं कार्य करूयात. ह्या उत्सवातून अशी चांगलं काम करण्याची एक बाप्पाकडून प्रार्थना करूयात आणि आशीर्वाद मागूयात बाप्पाचा एक चांगला. सो खूप छान वाटलं हा संवाद साधून. सर, तुम्ही वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल आभारी आहे. आणि आमच्या टीमकडून आणि सगळ्या प्रेक्षकांकडून तुम्हाला एक छोटीशी भेटवस्तू. धन्यवाद.